नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचे वर्गीकरण पाहणार आहोत. वनस्पतीचे वर्गीकरण जे आहे याच्यावरती हमखास 1 ते 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे अशी कोणतीच परीक्षा नाहीये की ज्याच्यामध्ये याच्यावरील प्रश्न आला नसेल. त्यामुळे आजचा टॉपिक हा अतिशय असा इम्पॉर्टंट होणार आहे. आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर वनस्पतीचे वर्गीकरण पाहत आहोत. त्यामुळे वनस्पती म्हणजे काय? तर वनस्पती म्हणजे पेशी भित्तिका युक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती असे म्हणतात. वनस्पती म्हणजे काय? तर पेशी भित्तिका असायला पाहिजे. ठीक आहे. प्राणी पेशींना ही पेशी भित्तिका असते का? नाही. तर पेशी भित्तिका युक्त, त्याचप्रमाणे दृश्य केंद्रकी ह्या पेशी पाहिजे, स्वयंपोषी पाहिजे. ठीक आहे. स्वतःचं पोषण स्वतः करणाऱ्या पेशी पाहिजे. तर अशा पेशींच्या समूहांना काय म्हणायचं आहे? वनस्पती असं म्हणायचं आहे. आता वनस्पतींचं जे वर्गीकरण आहे, जे क्लासिफिकेशन आहे, ते एचर या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे 1883 साली. आता यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे वनस्पतींचं, हे कोणत्या आधारावर केलेलं आहे? तर वनस्पतींना मूळ, खोड, पान म्हणजेच त्यांचे अवयव आहेत की नाही, त्याचप्रमाणे अन्नाचं, पाण्याचं वहन करणाऱ्या उतिसंस्था आहेत की नाही, बीज धारण करण्याची क्षमता त्या वनस्पतींमध्ये आहे की नाही, बियांवरती फळांचं आवरण आहे की नाही, या सर्व दृष्टिकोनातून हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तर वनस्पतींचं वर्गीकरण मुख्यतः 2 भागामध्ये केलं जातं. एक आहे अबीजपत्री, ज्यांना अपुष्प वनस्पती असं देखील म्हणतात. यांना इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात. तर दुसरा आहे बीजपत्री, ज्यांना सपुष्प वनस्पती असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये यांना फॅनोरोगॅम्स असं म्हणतात. आता बघा, अबीजपत्री नावामध्येच आहे. अबीजपत्री म्हणजे याच्यामध्ये बीज असणार नाहीये. बीजच नाहीये, त्याच्यामुळे फळं, फुलं देखील असणार नाहीयेत. ठीक आहे. आणि अपुष्प याच्यावरून काय समजत असणार आहे की याच्यामध्ये फुलं असणार नाही आणि फुलं नाही तर फळ देखील येणार नाही. बीजपत्री म्हणजे काय? यांच्यामध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणार आहे या वनस्पतीमध्ये. हे सपुष्प म्हणजे यांच्यामध्ये पुष्प धारण करण्याची, फुले धारण करण्याची क्षमता असणार आहे. त्यामुळे यांच्यामध्ये फळे असणार आहेत. बीजपत्रीचं अजून वर्गीकरण होत आहे पुढे, ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण अबीजपत्रीचं वर्गीकरण कशामध्ये होतं ते पाहूयात. अबीजपत्रीचं वर्गीकरण 3 भागामध्ये होतं. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर सगळ्यात अगोदर यांची नावं मराठीमध्ये नाहीये, तुम्हाला हीच लक्षात ठेवावी लागणार आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर थॅलोफायटा सगळ्यात अगोदर आपण बघूयात आणि हे झाल्यानंतर ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा बघूयात. तर थॅलोफायटा ह्या ज्या वनस्पती आहेत, यांच्या या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या अत्यंत साध्या असतात. खूप सिंपल अशा वनस्पती या असतात. यांचं शरीर साधं असतं, एकदम खूप साधं, मऊ असतं, तंतुमय असतं. यांना काहीही नसतं, मूळ नसतं, खोड नसतं, पाने नसतात, फळे फुलं तर नसतच. हे तर अबीजपत्रीमध्येच येतात. त्यामुळे मूळ, खोड, पाने हे देखील अवयव यांना नसतात. म्हणून यांना काय म्हणायचं आहे? अत्यंत साध्या अशा वनस्पती. यांच्या ज्या जाती आहेत त्या सर्वात जास्त जाती पृथ्वीवरती सापडतात. कोणाच्या? थॅलोफायटाच्या. पण या स्वयंपोषी असतात. यांना काहीही नसलं, मूळ, खोड, पानं जरी नसली तरी या कशा असतात? स्वयंपोषी असतात. कारण या हिरव्या असतात बऱ्याचदा. आता यांचे परत जर प्रकार पाडले आपण तर 4 प्रकारामध्ये याचं थॅलोफायटाचं वर्गीकरण केलं जातं. एक आहे शैवाल, ज्याला अल्गी असं म्हणायचं आहे. नंतर आहे कवक, ज्याला फंगी असं म्हणायचं आहे. तिसरा आहे शैवाक, ज्याला लायकेन्स असं म्हणायचं आहे. आणि चौथा आहे जीवाणू, ज्याला बॅक्टेरिया असं म्हणायचं आहे. तर शैवाल किंवा अल्गाय यांचे तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहेत? मोस्टली यांचे तुम्हाला उदाहरणच लक्षात ठेवायचे आहेत, कारण परीक्षेमध्ये उदाहरणच विचारले जातात. आणि असं जे काही एक्झाम्पल आहे, ही वनस्पती कोणत्या कॅटेगरीमध्ये सापडते, मग तुम्हाला माहित पाहिजे की ती थॅलोफायटामध्ये आहे की ब्रायोफायटामध्ये आहे की टेरिडोफायटामध्ये आहे.
त्याचप्रमाणे मग अजून जर डिटेल विचारलं तर अबीजपत्री आहे की बीजपत्री आहे. तर अशा पद्धतीने प्रश्नच याच्यावरती जास्त करून विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल्सच लक्षात ठेवायचे आहे. तर सगळ्यात अगोदर शैवाल. तर ह्या शेवाळ जे आहे, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये शेवाळ असं म्हणतो, की ह्या पाण्याच्या ठिकाणी जिथे ओलसरपणा असतो, दमटपणा असतो, त्या ठिकाणी या वाढतात. पाण्यामध्ये देखील ह्या वाढतात. तर यांची एक्झाम्पल्स आहे शैवाल, कारा, स्पायरोगायरा, नीलहरित शैवाल, कोलेरेला, युलोथ्रॉक्स आणि वॉलवॉक्स. ही काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स ही 2-3 दिलेली आहे मी पुस्तकांमध्ये, एवढीच आहेत शेवालपर्यंत. नंतर आहे कवक. कवक जे आहे याला फंगाय असं म्हणायचं आहे. हा परपोषी असतो. बघा सगळेच थॅलोफायटा हे स्वयंपोषी असतात, पण एक्सेप्शन आहे कवकाचं, हे परपोषी असतात. यांना जगण्यासाठी दुसऱ्या एखाद्या वनस्पतीची गरज असते. ठीक आहे, त्यांचं पोषण करण्यासाठी दुसऱ्या वनस्पतींवरती हे अवलंबून असतात, म्हणून यांना काय म्हणायचं आहे, परपोषी. स्वतःचं अन्न स्वतः करत नाहीत, हे पांढरे असतात जास्त करून. तर आणि इथे बघा हे शैवाल जे असतात यांचे 3 प्रकार पडतात. अजून तेवढ्या डीप मध्ये नाही जायचं आपल्याला, पण इथे सांगतेय मी की यांचे देखील खूप प्रकार पडतात पुढे अजून. फक्त आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघतो. शैवाल देखील 3 प्रकारचे असतात, हिरवे असतात, लाल असतात आणि चॉकलेटी कलरचे असतात. ठीक आहे, त्यांचे देखील पिगमेंट वरून देखील प्रश्न विचारले जातात, पण ते युपीएससी लेवलला. तर तुम्हाला इथपर्यंतच लक्षात ठेवायचं आहे. कवक देखील खूप प्रकारचे सापडतात, खूप जास्त यांचे टाइप्स आहेत. यांचं शरीर जे आहे, आता त्या टाइप्स नुसार बघा इथे 2-3 टाइप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तंतुरूपी कवक जे असतं त्याला काय म्हणायचं आहे, बुरशी. जी आपल्या घरामध्ये आपल्याला जर पोळी आपण 7-8 दिवस जर अशीच उघड्यावर ठेवली किंवा ब्रेड जर ठेवला तर त्याच्यावरती जी बुरशी येते तिला काय म्हणायचं आहे, बुरशी. पण तो एक कवकाचाच प्रकार आहे. हे कसे असतात, ही बुरशी कशी असते, तंतुरूपी असतात. त्याच्यानंतर जे कवके असतात, छत्रकवके कोणाला म्हणायचं आहे, ज्यांची जननांगी मोठी असतात आणि ही छत्रीप्रमाणे असतात. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. त्यांना छत्रकवके असं म्हणायचं आहे. याचं पॉप्युलर एक्झाम्पल आहे मशरूम. त्याच्यानंतर आहे किन्व कवके. किन्व याला ईस्ट असं देखील म्हणतात. फर्मेंटेशनला वगैरे किन्व वापरले जातात. तर हे कसे असतात कवक, हे एकपेशीय असतात. ठीक आहे, ईस्ट जर तुम्ही बघितलं असं मोहरीच्या दाण्याप्रमाणे असतात, फक्त पांढरे असतात. थोडेसे लाईट पिवळसर असतात, पण पांढरे जवळपास. तर तंतुरूपी कवक किंवा बुरशीचे जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर पेनिसिलियम आणि म्युकर आहे. छत्रकवकाचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर अगॅरियस आहे. आणि एकपेशीय किन्वाचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर सॅक्रोमायसिस आहे. ठीक आहे, नंतर आहे शैवाक. यालाच लायकेन्स असं म्हणतात. शैवाक, क. शैवालातलं शैवा आणि कवकामधील क, अशा या 2 वनस्पतींची गुणधर्म किंवा वैशिष्ट्य किंवा क्वालिटी या वनस्पतीमध्ये दिसत असल्यामुळे यांना शैवाक असं म्हणतात. बघा निसर्गामध्ये ऑलरेडीच अशी नावं आहेत आणि आता आपल्याकडे प्राण्यांमध्ये अशी नावं दिसायला लागली. दीपवीर, जसं की दीपिकाचं दीप आणि तो कोण, रणवीर, त्याचं वीर, असं मिळून दीपवीर. ठीक आहे, तर हे काही फार लेटेस्ट अशी काही गोष्ट नाहीये, निसर्गामध्ये ऑलरेडीच आहे, होती, अस्तित्वात आहे. आणि तर शैवाक असं तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. त्याची उदाहरणं आहेत उसनिया, ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये दगडफूल असं म्हणतो. आणि दुसरं आहे ग्राफिक्स. हे जे ग्राफिक्स आहे शैवाक, याच्यापासून लिटमस पेपर जो आहे, लिटमस पेपरची निर्मिती या ग्राफिक्स पासूनच होत असते. ग्राफिक्स जे आहेत ते निळ्या कलरचे शैवाक असतात. बघा या ग्राफिक्सलाच इंडिकेटर ऑफ एअर पोल्युशन असं देखील म्हणतात, कारण हे निळे असतात आणि ज्यावेळेस खूप पोल्युशन वाढतं निसर्गामध्ये त्यावेळेस हे निळे शैवाक पांढरे पडतात. त्यामुळे त्याला इंडिकेटर ऑफ एअर पोल्युशन असं देखील म्हणतात. नंतरचा शेवटचा प्रकार आहे थॅलोफायटाचा. तो आहे जीवाणू, ज्याला बॅक्टेरिया म्हणतात. आणि आपण अतिशय डिटेलमध्ये जीवाणूजन्य रोगामध्ये याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. तर हे कसे असतात, एकपेशीय असतात, आदिकेंद्रकी, सजीव असतात आणि याच्या पोषणाच्या पद्धती देखील विविध असतात. तर बघा आपण थॅलोफायटाबद्दल माहिती पाहिलेली आहे. याची एक्झाम्पल्सच तुम्हाला जास्त करून लक्षात ठेवायची आहेत. आता आपण ब्रायोफायटाबद्दल माहिती पाहूयात. ब्रायोफायटा ज्या आहेत त्या निम्नस्तरीय अशा वनस्पती असतात, बहुपेशीय असतात
आणि स्वयंपोषी देखील असतात. यांना उभयचर वनस्पती असं देखील म्हणतात. यांची वाढ ही जमिनीवर होते, पण प्रजननासाठी, रिप्रोडक्शनसाठी हे पाण्यामध्ये जातात. ठीक आहे, म्हणून यांना उभयचर वनस्पती असं देखील म्हणतात. बीजाणू निर्मितीने याचे काय होत असते, प्रजनन होत असते. यांचे शरीर जे आहे ते चपटे असते, मऊ असते, रिबिन सारखे असते. यांच्यामध्ये पाने, खोड, मूळ, मुळासारखे मुलाभ असतात. पण ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या, पाने, खोड, त्याचप्रमाणे मूळ देखील असले, तरी ते जास्त डेव्हलप नसतात. बघा, थॅलोफायटामध्ये काहीच नव्हतं. ते शरीर त्यांचं जे होतं ते अतिशय साधं होतं. यांच्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टी दिसतात, थोडे थोडे पानं दिसत आहेत, पाण्यासारखे पानं दिसत आहेत. पानेच असं म्हणता येणार नाही त्याला. खोडांप्रमाणे काहीतरी रचना दिसतीये, मुळांप्रमाणे काहीतरी मुलाभ दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे थोडंसं डेव्हलप असं हे प्लांट आहे. थॅलोफायटा पेक्षा हे जे ब्रायोफायटा आहे ते थोडेसे डेव्हलप आहे असं आपण म्हणू शकतो. यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. मॉस, रिक्सिया, मार्केशिया, अँथोसिरॉस आणि फ्युनारिया हे एक्झाम्पल्स आहेत. आणि काही नवीन आहेत, लिव्हरवर्ड्स आणि हॉर्नवर्ड्स, हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर आहे टेरिडोफायटा. यांना सरीसृप वनस्पती असं म्हणतात. सरीसृप वनस्पती का म्हणायचं आहे, कारण या जमिनीवरती पसरतात. जसे साप वगैरे असतात ते जमिनीवरती सरपटत जातात, त्याचप्रमाणे या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ते जमिनीवरती पसरतात, त्यामुळे यांना सरीसृप वनस्पती असं म्हणतात. यांच्यामध्ये संवहनी संस्था प्रेझेंट असते. संवहनी संस्था कोणती, ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम येतं. म्हणजेच पाणी, खनिजाचं, अन्नाचं वहन करणाऱ्या उती संस्था यांच्यामध्ये असतात, ज्या की ब्रायोफायटामध्ये नव्हत्या, थॅलोफायटामध्ये देखील नव्हत्या. थॅलोफायटामध्ये तर मूळ वगैरेच नव्हतं, तर त्याच्यामध्ये ह्या संवहनी उतीत कुठून येणार. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये देखील पाने, खोड आणि मुळांसारखे काही गोष्टी किंवा तसे अवयव दिसत आहेत, पण तेवढे डेव्हलप नाहीयेत. यांच्यामध्ये देखील संवहनी संस्था नाहीये. बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात की संवहनी संस्था खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये दिसतात, तर टेरिडोफायटा. कारण टेरिडोफायटा जे आहे, ही जी कॅटेगरी आहे ती थॅलोफायटा आणि ब्रायोफायटापेक्षा जास्त डेव्हलप आहे किंवा जास्त ऍडव्हान्स आहे असं आपण म्हणू शकतो. यांच्यामध्ये मूळ, खोड, पाने सर्व काही प्रेझेंट आहे. संवहनी उती संस्था देखील आहे. यांची जी पानं असतात त्यांना पर्णिका असं म्हणतात, कारण अगदी असं पानासारखी वगैरे रचना नसतात, छोटे छोटे पानं असतात, त्यांना पर्णिका असं म्हणतात. दमट वातावरणात, ओलसर ठिकाणी ह्या वाढतात. यांचे परत 3 प्रकार पडतात. इथे देखील तुम्हाला जास्त करून एक्झाम्पल्सच लक्षात ठेवायचे आहे. लायकोपोडिनी, इक्विसेटिनी आणि फिलिसिनी या 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. परत हे ज्यांचे एक्झाम्पल्स आहे लायकोपोडियम, लायकोपोडिनी मधले लायकोपोडियम आणि सिलॅजिनेला. इक्विसेटिनी मध्ये फक्त इक्विसेटम आणि फिलिसिनी यांच्यामध्ये नेचे जे आहे शोपीस म्हणून बऱ्याचशा घरांच्या सभोवताली तुम्हाला दिसत असेल नेचे, तर हे देखील नेच्यांप्रमाणेच असतात. पण खरे नेचे हे कुठे असतात, तर फिलिसिनीमध्ये तुम्हाला वेल डेव्हलप नेचे दिसतील. सर्वात मोठा वनस्पती वर्ग देखील फिलिसिनीला म्हटलं जातं. अजून याचे एक्झाम्पल आहे नेफ्रोलिपिस, ऍडियंटम, किलॅन्थेस आणि टेरिस. ठीक आहे, तर बघा हे सगळेच इंग्लिश नावं आहेत आणि बऱ्याचदा आपण न ऐकलेली आहेत. त्यामुळे जर तुम्ही याला सर्च केलं गुगलवरती आणि त्याची एक आकृती जर लक्षात ठेवली तर तुमच्या एक्झाम्पल्स लक्षात राहणार आहेत. आता आपण बघा अबीजपत्रीचे प्रकार बघितलेले आहेत. आता आपण बीजपत्रीचे प्रकार पाहूयात. बीजपत्री ज्याला सपुष्प वनस्पती असं म्हणतात, म्हणजेच यांच्यामध्ये बीज धारण करण्याची क्षमता असणार आहे आणि यांना फुले देखील येणार आहेत. यांचे 2 प्रकार पडतात. एक आहे अनावृत्त बीज ज्याला जिम्नोस्पर्म असं म्हणतात आणि दुसरं आहे आवृत्त बीज ज्याला अँजिओस्पर्म असं म्हणतात. तर अनावृत्त बीज म्हणजे काय, की यांच्या ज्या बिया असणार आहे त्या फळांच्या बाहेर असणार आहे. म्हणजेच यांच्या बियांवरती कोणतंच आवरण नसणार आहे. संरक्षक असं आवरण फळांचं नसणार आहे. बिया फळांच्या बाहेर असणार आहे. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी, जर तुम्ही स्ट्रॉबेरी बघितली असेल तर स्ट्रॉबेरीच्या बाहेर जे पिवळे पिवळे डॉट डॉट दिसतात ते काय असतात, त्यांच्या बिया असतात आणि त्या कुठे असतात, फळांच्या बाहेर असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सगळे फळं यांच्यामध्ये येणार आहेत की ज्यांच्या बिया फळांच्या बाहेर असणार आहे. यांना फळांचं संरक्षक आवरण नसणार आहे.
तर जास्त करून या कॅटेगरीतली जी झाडं आहेत ती बर्फाळ प्रदेशामध्ये किंवा पर्वतीय प्रदेशामध्ये तुम्हाला जास्त करून दिसणार आहेत. या उच्चकुलीन अशा वनस्पती असतात किंवा उच्चकुलीन झाडं असतात, यांच्यापासून ज्या काही गोष्टी मिळतात त्या सगळ्या A1 ग्रेडच्या असतात. ठीक आहे. ही झाडं खूप मोठी असतात, पुरातन असतात. बऱ्याच झाडांना तर 100 वर्षाच्या वरती देखील त्यांचं आयुष्यमान झालेलं असतं. जसं की सायकस, इथे सायकल झालंय, उदाहरणार्थ सायकस, सूचीपर्णी आणि देवदार वृक्ष. बघा आपण यांची नावं शाळेत असताना ऐकलेली आहे की सर्वात उंच झाडं वगैरे जे असतात ते सगळे इथे येतात. मोठे झाडं, पुरातन झाडं आणि उच्च कुलीन, कारण यांच्यापासून जे लाकूड वगैरे मिळतं ते खूप चांगल्या क्वालिटीचं असतं आणि महाग असतं. फर्निचर वगैरे बनवण्यासाठी या झाडांचा वापर करतात. तर हे सदाहरित असतात, नेहमीच हिरवे असतात, पानझड वगैरे काही होत नाही, कारण पर्वतीय क्षेत्रात असतात, बर्फाळ क्षेत्रामध्ये असतात. बहुवार्षिकी असतात. खोडाला फांद्या नसतात. खोडाला जसं आपल्याकडे आंबा वगैरे असतो त्यांना फांद्या वगैरे असतात आणि असं डेरेदार असं वृक्ष असतं आपल्याकडचं, पण हे कसे असतात उंचच्या उंच असतात, त्यांना फांद्या वगैरे काही नसतात. फळेही नसतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या बीजाणू पत्रावरती येतात. तर याची एक्झाम्पल्स इथे दिलेली आहेत, सायकस, सूचीपर्णी आणि देवदार. नंतरचा प्रकार आहे आवृत्तबीजी, यालाच अँजिओस्पर्म असं म्हणतात. यांच्यामध्ये फळांच्या आत बीजे असणार आहेत, म्हणजेच बियांवरती फळांचं संरक्षक असं आवरण असणार आहे. यांचं जे फूल हेच प्रजननांग असतं. त्याच्यानंतर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर वुल्फी आहे, अॅकेशिया आहे आणि युकॅलिप्टस हे एक्झाम्पल्स आहेत. यांच्या परत 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं आवृत्तबीजीचं. एक बीजपत्री आणि द्विबीजपत्री, यालाच मोनोकॉट आणि डायकॉट असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आता एक बीजपत्री, आता आपण डायरेक्ट इथे डिफरन्शिएट पद्धतीनेच बघूयात म्हणजे जास्त लक्षात राहील. याच्यामध्ये एकच बीजपत्र असतं. एकच बी असतं असं म्हणते का मी? नाही, एकच बीजपत्र असतं. बघा ज्यावेळेस तुम्ही हरभरा जर पाण्यामध्ये भिजवला तर त्याचं आपण 2 दलामध्ये विभागू शकतो आपण. ठीक आहे. तर द्विबीजपत्री जे आहेत यांचे बीजपत्र कसे असतात? 2 असतात, म्हणजे 2 दल असतात असं आपण म्हणू शकतो. तर इथे मात्र एकच बीजपत्र असतं, आपण त्या बीला विभागू शकत नाही. तंतूसारखी यांची मुळं असतात, फायब्रस रूट असतात. जसं की हे एक रूट आहे, तर अशा पद्धतीचे फायब्रस तंतूसारखी मुळं असतात. तर द्विबीजपत्रीमध्ये सोटमूळ असतं. सोटमूळ कसं असतं? समजा हे असं मूळ आहे, अशा पद्धतीचं मूळ असतं, एकच मेन मूळ असतं. पानांचा शिराविन्यास जो आहे तो समांतर असतो. एक बीजपत्रीमध्ये पानांचा जो शिराविन्यास आहे तो समांतर असतो. जसं की हे पान आहे, याचा जो यांच्यामध्ये ज्या शिरा असणार आहेत त्या अशा पद्धतीच्या असणार आहेत. तर द्विबीजपत्रीमध्ये जे पानं असणार आहेत त्यांचा शिराविन्यास कसा असणार आहे? जालिकीय असणार आहे. जालिकीय असणार आहे अशा पद्धतीने. बघा ज्यावेळेस आपण लहानपणी पिंपळाचं वगैरे पान पुस्तकामध्ये ठेवायचो आणि काही दिवसांनी बघायचं तर त्याच्यामध्ये जाळी पडलेली असायची, म्हणजेच पानांचा जो पानांमध्ये ज्या शिरा आहे त्यांचा कसा असणार आहे? त्यांच्यामध्ये जालिकीय शिराविन्यास असणार आहे द्विबीजपत्रीमध्ये. तर एक बीजपत्रीमध्ये मात्र समांतर असा जालिविन्यास असणार आहे, शिराविन्यास असणार आहे. त्याचप्रमाणे एक बीजपत्रीमध्ये फुलं जे येतात ते त्रिभागी असतात, म्हणजे 3 पाढा तुम्हाला म्हणायचा आहे. त्यांच्यामध्ये जे फुलं येणार आहेत, एक तर त्यांना पाकळ्या 3 असणार आहेत, 6 असणार आहेत, 9 असणार आहेत किंवा 12 असणार आहेत. ठीक आहे. यांच्यामध्ये जे फुलं येणार आहेत त्यांच्यामध्ये पाकळ्या ह्या त्रिभागी असणार आहेत. तर द्विबीजपत्रीमध्ये जी फुलं येत असणार आहेत ते 4 भागी असणार आहेत किंवा 5 भागी असणार आहेत. म्हणजे त्यांना त्यांची जी पाकळ्या ज्या येणार आहेत त्या फुलांना त्या एक तर 4 असतील, 8, 12, 16, 4चा पाढा पुढे आणि किंवा 5 असतील पाकळ्या, 10 असतील, 15, 20 अशा पद्धतीने. ठीक आहे. तर द्विबीजपत्रीची उदाहरणं बघा, सूर्यफूल, जास्वंद, सदाफुली, लिंबू, पेरू, आंबा, वाटाणा, वाल, हरभरा, मिरची, वांगे, टोमॅटो, कापूस, त्याचप्रमाणे तुळस आहे, कोथिंबीर आहे. बरीच म्हणजे खूप याची बोर्डभर लिस्ट आपण करू शकतो द्विबीजपत्रीची. तर तुम्हाला लक्षात हेच ठेवायचं आहे की 2 बीजपत्र असणार, म्हणजे
म्हणजेच ज्या वनस्पतींच्या बिया तुम्ही 2 भागामध्ये विभागू शकतात या सगळ्यांचीच एक्झाम्पल्स द्विबीजपत्रीमध्ये येणार आहे. तर एक बीजपत्रीचे एक्झाम्पल्स बघा, गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू, लसूण, कर्दळी, पाम, ऑर्किड. बघा आपण गहू तांदळाला 2 भागामध्ये विभागू शकत नाही कारण ते कसे आहेत, मोनोकॉट आहे, एकच बीजपत्र यांच्यामध्ये असतं. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनस्पतींचं वर्गीकरण पाहिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. जास्त करून तुम्हाला याची एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची आहेत. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये प्राण्यांच्या वर्गीकरणासह. तोपर्यंत धन्यवाद.